पंतप्रधान मोदी चंद्रावर शिवशक्ती कॉलनी उघडणार आहेत. मंत्री जयकुमार रावल यांनी अजब दावा केलाय. जगाच्या प्रत्येक भागात भाजपचे मित्र आहेत. जगभर मोदींचा करिश्मा. ट्रम्प यांनी प्रचाराला बोलवलेलं होतं. अनेक देश त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदींना बोलवतात, जयकुमार रावलांनी म्हटलं. बिहारच्या एकतर्फी निकालानंतर आदित्य ठाकरेंना खोचक टीका त्यांनी केली होती. भाजपनं आता अमेरिकेत निवडणूक लढवावी असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता. त्याला उत्तर देताना जयकुमार रावल यांनी हे विधान केलेलं आहे. भाजप किती लढलो होतं? 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स. म्हणजे असा निकाल जर असेल, मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं. पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार, महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या. तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका. तसंच UN जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका. तिथे पण तुमचं काय एक दबदबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या. मोदी साहेबांचं जे वजन आहे ते कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात. ट्रम्पने सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं. अमेरिकेमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ BJP आहे. जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ BJP हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात, सदिच्छा देतात. आता इतका जोरात निकाल लागला आहे, अर्थातच त्यांचं होईल. आम्ही चंद्रावर कॉलनी उघडणारे आमचे मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली. हे सगळं काम करणारं भारतीय जनता पार्टी, भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो.